इलियास सरांच्या कोचिंग क्लासेसमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण बघणार आहोत वजाबाकी. मागील व्हिडिओमध्ये आपण साधी वजाबाकी बघितली होतं. आज आपण हाच्याची वजाबाकी कशा पद्धतीने आहे ते बघणार आहोत. तर बाळांनो, या ठिकाणी एक्झाम्पल घेऊत आपण 8432, त्यानंतर 2388 2388. तर बाळांनो, वरची संख्या 8432 मोठी आहे, खालची संख्या 2388 आहे. तर याची वजाबाकी कशा पद्धतीने करणार सर? तर बाळांनो, 2 मधून 8 जाऊ शकत नाही, कारण 2 हा अंक छोटा आहे, 8 हा अंक मोठा आहे. तर वजाबाकी करत असताना वरची संख्या मोठी पाहिजे. तर बाळांनो, काय करायचं मग? 3, हे 3 आहे, त्याच्यातून एक खातं इथं घ्यायचंय. तर 12 झाले, 12 मधून 8 गेले तर 4 राहणार. किती राहणार? 4 राहणार. त्या ठिकाणी बघा, इथं किती राहणार मग? 2. 2 मधून 8 अंक जाऊ शकत नाही, तर हे 4 मधून एक इथं घ्यायचं बाळांनो. तर 12 झाले, 12 मधून 8 गेले तर 4. आलं का लक्षात? त्यानंतर बघा, इथं किती आहे मग? 3 आहे. 3 मधून 3 गेले तर किती राहणार बाळांनो? 0 राहणार. 8 मधून 2 गेलं तर 6 राहणार. तर उत्तर किती आलं बाळांनो मग? 6044 आलेलं आहे. दुसरा एक्झाम्पल 4828, 3529. तर बघा, या ठिकाणी कशा पद्धतीने वजाबाकी करायचं आहे. 8 मधून 9 जाऊ शकत नाही, कारण 9 हा अंक मोठा आहे. तर काय करायचं? एक उसनं घ्यायचंय. 18 मधून 9 गेले तर किती राहणार मग? 9 राहणार. आता इथं 1 आहे, तर बाळांनो काय करायचंय? 1 8 मधून 1 इकडे घ्यायचंय. 11 झालेलं आहे. इथं राहणार किती संख्या मग? 7 राहणार. मग 11 मधून 2 गेले तर किती राहणार मग? 9 राहणार. किती राहणार बाळो? 9 राहणार. आता 7 हा अंक आहे, 7 मधून 5 गेले तर 2 राहणार. 4 मधून 3 गेलं तर 1 राहणार. म्हणजे उत्तर किती आलं बाळांनो मग? 1299 आलेलं आहे. त्याच्यानंतर तिसरं आहे 7488, 2899. तर कशा पद्धतीने करणार आहोत? तर बघा, तर 8 मधून 9 संख्या जाऊ शकत नाही, कारण 9 अंक 9 ही संख्या मोठी आहे. तर बघा, 18 मधून 9 गेले तर 9. इथं किती राहणार मग? 7. तर काय करायचं मग? 7 मधून 9 जाऊ शकत नाही, तर हे 4 मधून एक अंक इकडे घेणार. 17 झाले. 18 मधून 9 गेले तर 8. त्यानंतर बघा, इथं 3 आहे. 3 मधून म्हणजे 8 जाऊ शकत नाही, तर काय करायचं मग? 7 मधून एक संख्या इकडे घ्यायचं. 13 झाले. 13 मधून 8 गेले तर किती राहतात? 5 राहतात. शाबाश. त्याच्यानंतर इथं राहिलं मग 6. 6 मधून 2 गेले तर किती राहणार बाळांनो? 4. मग उत्तर किती आलेलं आहे? 1.1000 4589 आलेलं आहे. त्यानंतर चौथं एक्झाम्पल आपण बघणार आहोत. 6888, 5988. तर बाळांनो, अशा पद्धतीचं एक्झाम्पल आपल्या समोर आहे. तर बघा, 8 मधून 8 गेलं तर 0 राहणार. किती राहणार बाळांनो? 0. त्यानंतर 8 मधून 8 ही संख्या गेली तर इथं किती राहणार? 0 राहणार. त्यानंतर 8 मधून 9 जाऊ शकत नाही, कारण कसं काय जाऊ शकत नाही बाळांनो? 9 हा अंक मोठा आहे, 8 हा अंक छोटा आहे. तर काय करायचं मग? 6 मधून एक उसने इकडे घ्यायचं. झाले किती? 18. 18 मधून 9 गेले तर मग किती राहणार बाळांनो? 9 राहणार. आलं लक्षात? त्यानंतर इथं आहे 5 आहे. 5 मधून 5 गेलं तर 0. तर उत्तर किती आलं बाळांनो? 900 उत्तर आलेलं आहे. अशा पद्धतीने आपण वजाबाकी करायला शिकलेलो आहोत.